दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढलेत। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाया सुरू केल्यात। गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांना गुन्हे शाखा युनिट 1 ने जेरबंद केले। याबाबत अधिक माहिती अशी की सागर शार्दूल हा इसम नाशिकच्या मसरूळ येथे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। सदर इसमावर संशय असल्याने पथकाने त्याची अंगठी ताब्यात घेतली असता त्याच्याकडे 27,500 रुपये किमतीचे अंमली पदार्थ मिळून आले। तसेच त्याच्याकडून मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण 87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्याचबरोबर आरोपी राहुल शिंदे परिसरात येणार असल्याची माहिती देखील पथकाला मिळाली होती। याच पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून पटकन राहुल शिंदे या आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदर आरोपी पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय। त्याचप्रमाणे तडीपार आरोपी नामे रोहित पवार हा देखील मखमलाबाद परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने रोहित पवार याला देखील ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, देविदास ठाकरे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, मिलिंद सिंग परदेशी, नितीन जगताप, राजेश राठोड, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, रामा बर्डे, समाधान पवार यांनी केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अवैध धंदे कमी होण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच नाशिकच्या पाथर्डी रोड येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस आलंय। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगर पाथर्डी रोड येथील कर्मा हिलकिस्ट बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकून तब्बल 6 जणांना ताब्यात घेतलंय। यात 2 पीडित महिलांना देखील ताब्यात घेण्यात आलंय। या संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवी 370-34 सह कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। काल इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील हिलक्रिस्ट बिल्डिंग पाथर्डी रोड या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने एसीपी शेखर देशमुख, पीआय शर्माळे इंदिरानगर, पीएसआय पवार एमआयडीसी पोलीस स्टेशन व डीबीचे अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली व सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला व छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असण्याबाबत माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। सदर ठिकाणी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 2 पीडिता सध्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत। या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। भविष्यामध्ये देखील अशा कारवाया झोंटू अंतर्गत सुरू राहणार आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कुमार शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बारेला, पोलीस हवालदार जावेद खान, पोलीस शिपाई मुश्रीफ शेख, पोलीस शिपाई चंद्रभान पाटील, पोलीस शिपाई धनवंता राऊत, पोलीस शिपाई सोनवणे यांच्यासह पथकाने केली आहे। दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं समोर आल्याने शहरात चर्चेला उधाण आले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। त्यामुळे आता पोलीस या सर्वांना आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या सर्वत्र बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं दिसून येत आहे। यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले। याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहर संघटक
ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर बिबट्यासाठी रेंज फॉरेस्ट ऑफिसर वृषाली गाडे यांच्या जय भवानी रोडवरील लोणकरमाळा येथे स्पॉट व्हिजिट केली आहे। लोणकरमाळा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात पिंजऱ्याची व रात्रीचे वेळी गस्त घालण्यासाठी ॲडव्होकेट पंडित यांच्याकडे मागणी करण्यात आली होती। त्यानुसार रेंज फॉरेस्ट ऑफिसर वृषाली गाडे, सहकारी अधिकारी व ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी बिबट्याचा संचार असलेल्या जागेवर जाऊन पाहणी केली। आर्टिलरी सेंटर व रहिवासी भागांमध्ये कंपाऊंड नाही व काही आर्टिलरी सेंटर येथे पडीक घरांमुळे बिबट्याचा वावर असू शकतो असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर वृषाली गाडे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोड येथील एकलहरी रोडवर भीषण अपघात झालाय। दिनांक 6 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव कार झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झालाय। या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले। रोहित रणशूर असे या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव असून औष्णिक वीज केंद्रातील ते कर्मचारी असल्याचे समोर आले। याबाबत अधिक माहिती अशी की एकलहरी रोडवरील गवळी बाबा मंदिराजवळ एकलहरीकडे भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या निलगिरीच्या झाडावर जाऊन आदळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। दरम्यान या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। दरम्यान या अपघाताबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। समोसा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं। मात्र जर तुम्ही समोसा खात असाल तर सावधान, समोसा बनवण्यासाठी चक्क पायाने पीठ मळत असल्याचा धक्कादायक व किळसवाना प्रकार उघडकीस आलाय। कामगार समोसा बनवण्यासाठी पायाने पीठ मळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत।
या संपूर्ण प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार उल्हासनगरमधून समोर आलाय. नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करताय. दरम्यान अजून किती ठिकाणी असले किळसवाणे प्रकार सुरू आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्त नेते मंडळी महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. त्यातच आता चर्चा रंगली आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या गुप्त भेटीची. नमो रोजगार मेळाव्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यात रात्री गुप्त बैठक झाली अशी चर्चा सध्या रंगली आहे. 3 मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा होता आणि याच मेळाव्याच्या रात्री यांच्यामध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. नेमक्या काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे पाहूयात. नाही, मी 9:30 नाही 9:45 मी लाट्यातून निघाले. बरोबर 9:45 वाजता मी लाट्यात होते. बरोबर बारामतीत तरी 8 वाजे. बारामती नाही, मी लाट्यात 9:10 होते. आपण लाईव्ह केलं होतं का लाट्यात? 9:10 आई साहेबांचं दर्शन मी 9:30 9:10 त्याच्यानंतर घरी गेलो आपण. मग माझा चष्मा मंदिरात राहिला, त्याच्यामुळे मी आणि थांबले 10 मिनिटं. म्हणजे मला लाट्यातून निघायला 10 तरी वाजले, 10:15 झाले होते. करेक्ट. आणि माझं तुम्हाला माहिती आहे, माझं सगळं लाईव्ह फेसबुक सगळ्यावर असतं. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन सोहळा यंदा नाशिकमध्ये साजरा होणार आहे. यामुळे पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. 9 मार्च रोजी होत असलेल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी नाशिक शहरात दाखल होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 8 मार्च रोजी काळाराम मंदिरात आरती करणार आहेत. या निमित्ताने नाशिक शहरात आणि विशेष करून पंचवटी विभागात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येते. विशेष म्हणजे 18व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर विशेष आकर्षण ठरत आहे. अयोध्येत राम आले, आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचे पोस्टर सानप यांनी लावलेत. यामुळे शहरभर या पोस्टरची चर्चा रंगली आहे. यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी अधिक माहिती दिली आहे. या ठिकाणी 9 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आहे. तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यानुसार सन्माननीय राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागातील योगेश दाभाडे विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे. आणि आज आपण या घटनेने ह्या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे, अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे, अनेक जण आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना माननीय राजसाहेबांच्या या काळारामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची, साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे. मिळत आहे. नेमका काय विचार होता त्याच्या मागे अशा प्रकारचे? आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात अशी एकही व्यक्ती नसेल की जी सन्माननीय राजसाहेबांच्या जे विचार मांडले जातात ते त्यांना लक्षात येत नसेल, पटत नसेल. राजसाहेबांनी जे जे विचार त्यांच्या भाषणांमधनं मांडलेले आहे ते विचार आम्ही या ठिकाणी फलकातून पूर्ण पंचवटी नाशिक रोड भागात जे फलक आम्ही उभारलेले आहे, साधारण 180च्या दरम्यान फलक आम्ही या ठिकाणी उभारलेले. त्याच्यावर विविध प्रकारचे वाक्य आहे. जसं साहेबांचंच वाक्य आपल्याला समोर दिसत असेल
तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील, म्हणजे इतर पक्षांकडे जर प्रस्थापित असतील, तर माझ्याकडे विस्थापित आहेत. आणि एकदा महाराष्ट्र हातात द्या, मग बघा विकास काय असतो ते. त्यापासून तर सध्या जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे, म्हणजे साहेब तर फार पूर्वी हे वाक्य बोलले होते, पण सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती उभी राहिली त्याला तंतोतंत लागू पडणारं वाक्य आहे. सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबवायलाच हवं. अशा आशयाचे कसले खून, गुन्हेगारी आणि बलात्कार एकदा महाराष्ट्र हातात द्या, सुतासारखा सरळ करू. कायद्याची जरब, सगळ्यांना, महिलांना सुरक्षित वातावरण, युवकांना रोजगार, ह्या सगळ्या आशयावर काम करणारं हे आमचं नेतृत्व आहे. आणि ह्या नेतृत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी आम्ही पोटतिडकीने प्रयत्न करून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. याचं यश आम्हाला मिळताना दिसतंय. आज पूर्ण पंचवटी नाशिक रोड परिसरात पूर्ण मनसेमय वातावरण झालेलं आपल्याला दिसतंय. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर सज्ज झाले असून शहरात सर्वत्र मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी व स्वागत कमानी उभारण्यात आल्या. तसेच सर्वत्र झेंडे पताका लावण्यात आल्यात. दरम्यान मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारी करत असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसून येते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारीला लागलेत. त्यातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. छत्रपती संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय. स्वराज्य पक्ष राज्यामध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. महाविकास आघाडीतून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारात 100% उतरणार असल्याची भूमिका यावेळी संभाजीराजे यांनी मांडली आहे. यामुळे वडिलांसाठी छत्रपती संभाजीराजांनी माघार घेतली असल्याचं बोललं जात आहे. यावेळी माझ्यासाठी माझे वडीलच सर्वत्र असल्याचं त्यांनी म्हटले. दरम्यान काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे पाहूयात. ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल, त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही. माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता
शहीद भगतसिंग चौक, श्री टेमलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेमलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक महामार्गावरील कोठुरे फाटा येथे महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये गोमांस आढळून आलाय. धक्कादायक म्हणजे बजरंग दलाच्या काही अज्ञात इस्मांनी ही पिकअप गाडी पेटवून दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठुरे फाटा येथे महामार्गावर संबंधित पिकअप चाक निखळून पडल्याने उभी होती. गाडीची तपासणी व अधिक चौकशी केली असता गाडीमध्ये संशयित गोमांस आढळून आले. बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली व बजरंग दलाच्या काही अज्ञात इस्मांनी ही गाडी पेटवून दिली आहे. कोठुरे फाट्याजवळ पिकअप गाडी जळत असल्याची माहिती निफाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पालवे व निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना कळताच निफाड नगरपंचायतीच्या अग्निशामक गाडीसह पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत अज्ञात इस्मांनी गाडी पेटवून पोबारा केला होता. अग्निशामक विभागाचे कर्मचारी यांनी आग त्वरित विझवली असून सदर गाडी क्रेनच्या साहाय्याने मासची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. तसेच यावेळी घटनास्थळी कोणताही अनर्थ घडू नये म्हणून निफाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पालवे, निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, PSI आनंद पटारे, विश्वनाथ निकम, ज्ञानेश्वर सानप, विलास बिडगर, सागर सारंगधर, योगेश आव्हाड यांसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान या संदर्भात निफाड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडणारे आदिवासी आंदोलन अखेर दिनांक 4 मार्च रोजी स्थगित झालंय. वन हक्क दाव्यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. आंदोलनाच्या मागण्यांवर 3 महिन्यात कारवाई पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व शेतकऱ्यांचे लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येऊन धडकले होते. माकपा अंतर्गत विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि आदिवासी शेतकऱ्यांनी 18 मागण्यांसाठी आठवड्यापासून येथे ठिय्या मांडला होता. मात्र पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय. दरम्यान काय आहेत मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वन हक्क दावे तातडीने निकाली काढावेत. बोगस वीज बिले रद्द करावी. जमिनीचा स्वातंत्र्य सातबारा उतारा मिळावा. 24 तास अखंडित वीज पुरवठा करावा. सातबारा उतार्यांवर पोट खराबा म्हणून त्याची नोंद आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी त्या जमिनी वहिती केलेल्या आहेत. तर या संदर्भातला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आदेश काढलेले आहेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचे तलाठी असतील, सर्कल असतील, त्याचं पाहणी करून त्याचे पंचनामे करून, ऑलरेडी तो कायदा अस्तित्वातच आहे, तर त्या कायद्याप्रमाणे वैती जमिनी जर असतील तर पोट खराबामधनं त्या बाहेर येतील आणि रेग्युलर जमिनी म्हणून त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाईल. घरकुलांच्याही संदर्भामध्ये बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात शासनाच्या वतीने इतर जिल्ह्यांचं पण जर तिथे टार्गेट पूर्ण होत नाही, तिथं जर लाभार्थी मिळत नाही, तर इथे जर मोठ्या प्रमाणात लाभार्थी असतील तर ते टार्गेट इकडे वळवणं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांना घरं उपलब्ध करून देणं शबरी योजनेच्या माध्यमातून. तर असे अनेक निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. कांद्याच्या संदर्भातला एक संवेदनशील मुद्दा गावित साहेबांनी त्यांच्या मागण्यांमध्ये होता. आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये काही प्रमाणात का होईना केंद्र शासनाच्या वतीने त्याला रिलीफ मिळालेला आहे. काही क्वांटिटी निर्यात करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढलेले आहेत. तत्राप आणखी त्याच्यामध्ये मोठ्या क्वांटिटीला निर्यातीची परवानगी मिळाली पाहिजे. कांद्याला उत्पादनावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी पण त्यांची मागणी आहे.
शासन पातळीवरनं वरिष्ठ पातळीवर पण, कारण शेवटी दर ठरवणं हे जगाच्या पाठीवर किती कोणत्या वाणाचं उत्पन्न येत आहे त्याच्यावर त्या बाबी अवलंबून असतात आणि म्हणून त्याच्यातनं पण त्यातल्या त्यात सकारात्मक मार्ग कसा काढता येईल. कारण आपल्याला माहिती आहे की कांदा उत्पादन आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर केंद्र शासनाशी पण संवाद साधलेला आहे आणि मला वाटतं की त्याही संदर्भामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी होतील. एकंदरीत अंगणवाडीचा विषय असेल, मदतनीसचा विषय असेल, आशा वर्करच्या संदर्भातला विषय असेल, काही निर्णय यापूर्वी झालेले आहेत. त्यांचा एक मागणी होती की 2005च्या नंतरचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा जुनी पेन्शन योजना. तर आपण बघितलं असेल की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व पेन्शन धारक संघटना ज्या काही आहेत जुनी पेन्शनच्या संदर्भात त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या वतीने सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा निर्णय घोषित केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे ती पण मागणी निकाली निघालेली. तर अशा प्रकारे बऱ्याचशा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या निकाली काढलेल्या आहेत आणि एक टाइम बाउंड कार्यक्रम करून दर 15 दिवसाने महिनाभराने त्याचा आढावा घेणं आणि 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त हे सगळे विषय मार्गी कसं लागतील असं लेखी पण पत्र त्यांना दिलेलं आहे. दरम्यान यांसारख्या विविध मागण्या या आदिवासी बांधव व शेतकऱ्यांनी केल्या असून आश्वासने पूर्ण न झाल्यास पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातील घरासमोर आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये अगदी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारी करताय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्षाचा वर्धापन दिन 9 मार्च रोजी नाशिकमध्ये संपन्न होणार आहे. पक्षाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार असल्याचे वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून या कार्यक्रमासाठी जवळपास 1 महिन्यापासूनच नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार तयारीला लागलेत. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत होणार असून वर्धापन दिनाचे नियोजन कसे असणार याबाबत प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी माहिती दिली आहे. सन्माननीय हिंदुजन नायक आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय अमितजी ठाकरे, पक्षाचे सर्व नेते, पक्षाचे सर्व सरचिटणीस, पक्षाचे सर्व उपाध्यक्ष, पक्षाचे सर्व सचिव, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्रातनं सर्व शहराचे शहर अध्यक्ष यांचं शहरामध्ये आगमन होत आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं संध्याकाळी 7 वाजता पाथर्डी फाटा या ठिकाणी आगमन होत आहे. न भूतो आणि न भविष्य अशा प्रकारचं स्वागत आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं पाथर्डी फाटा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच 8 तारखेला सकाळी 8 वाजता काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे महाआरती करणार आहेत आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये सातपूर विभागामध्ये अन्य विभागामध्ये पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचं उद्घाटन, अनेक महिलांचा प्रवेश 8 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि 9 तारखेला सकाळी 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आदरणीय राजसाहेब ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी देखील वर्धापन दिनाच्या तयारीबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे आणि मी नाशिककरांना व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व नेते मंडळींना असं विनम्र आवाहन करेल की आपण सर्वजण ह्या वर्धापन दिनाला यावं आणि माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावं अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिक शहरात संपन्न होतोय. आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे. मग सिग्नल असेल, चौक असेल, रस्ते असतील, त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे लागले गेलेले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कमानी लागल्या गेलेल्या आहेत आणि बॅनर्स लागले गेले आहेत. संपूर्ण शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन येत्या 9 तारखेला नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे. दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये हा वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्याचबरोबर दिनांक 8 मार्च रोजी राज ठाकरे हे नाशिकला येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते अशोक मुर्तडक यांनी दिली आहे. 18वा वर्धापन दिन आहे, तो आपण नाशिकने भव्य दिव्य तयारी केलेली आहे. जसं 8 तारखेला साहेब येणार, सकाळी श्रीराम भगवंताची आरती करणार, नंतर सर्व लोकांना भेटणार. नाशिक हे साहेबांचं आवडतं ठिकाण आहे. नाशिकने साहेबांना भरभरून दिलं आणि जेव्हा आम्ही सत्ता काळात आलो तेव्हा सुद्धा नाशिक शहराला भव्य दिव्य काम करून दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा 18वा वर्धापन दिन असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नेते मंडळींमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात तसेच ग्रामीण भागात अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे. त्यातच देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पथकाने ही कारवाई केली असून यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे चांगलेच दणाणलेत. याबाबत अधिक माहिती अशी की देवळा सटाणा रस्त्यावरील माळवाडी शिवारात अवैधरित्या मटक्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकून पथकाने एकूण 10,60,450 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तसेच या संदर्भात तब्बल 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान शहरात तसेच ग्रामीण भागात सध्या सर्रासपणे अवैध धंदे सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आता पोलीस या वाढत्या अवैध धंद्यांना आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आदिती ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढलेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाया सुरू केल्यात. गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांना गुन्हे शाखा युनिट 1 ने जेरबंद केलंय. याबाबत अधिक माहिती अशी की सागर शार्दूल हा इसम नाशिकच्या मसरूळ येथे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. सदर इसमावर संशय असल्याने पथकाने त्याची अंगठी ताब्यात घेतली असता त्याच्याकडे 27,500 रुपये किमतीचे अंमली पदार्थ मिळून आले. तसेच
त्याच्याकडून मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण 87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. त्याचबरोबर आरोपी राहुल शिंदे परिसरात येणार असल्याची माहिती देखील पथकाला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून पटकन राहुल शिंदे या आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. त्याचप्रमाणे तडीपार आरोपी नामे रोहित पवार हा देखील मखमलाबाद परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने रोहित पवार याला देखील ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, देविदास ठाकरे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, मिलिंद सिंग परदेशी, नितीन जगताप, राजेश राठोड, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, रामा बर्डे, समाधान पवार यांनी केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अवैध धंदे कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच नाशिकच्या पाथर्डी रोड येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस आलंय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगर पाथर्डी रोड येथील कर्मा हिलकिस्ट बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकून तब्बल 6 जणांना ताब्यात घेतलंय. यात 2 पीडित महिलांना देखील ताब्यात घेण्यात आलंय. या संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवी 370-34 सह कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. काल इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील हिलक्रिस्ट बिल्डिंग पाथर्डी रोड या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने ACP शेखर देशमुख, PI शर्माळे इंदिरानगर, PSI पवार MIDC पोलीस स्टेशन व DBचे अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली व सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला व छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असण्याबाबत माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 2 पीडिता सध्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत. या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. भविष्यामध्ये देखील अशा कारवाया झोन 2 अंतर्गत सुरू राहणार आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कुमार शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बारेला, पोलीस हवालदार जावेद खान, पोलीस शिपाई मुश्रीफ शेख, पोलीस शिपाई चंद्रभान पाटील, पोलीस शिपाई धनवंता राऊत, पोलीस शिपाई सोनवणे यांच्यासह पथकाने केली आहे. दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं समोर आल्याने शहरात चर्चेला उधाण आले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. त्यामुळे आता पोलीस या सर्वांना आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सर्वत्र बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले. याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर बिबट्यासाठी रेंज फॉरेस्ट ऑफिसर वृषाली गाडे यांच्या जय भवानी रोडवरील लोणकर माळा येथे स्पॉट व्हिजिट केली आहे. लोणकर माळा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात पिंजऱ्याची व रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी ॲडव्होकेट पंडित यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रेंज फॉरेस्ट ऑफिसर वृषाली गाडे, सहकारी अधिकारी व ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी बिबट्याचा संचार असलेल्या जागेवर जाऊन पाहणी केली. आर्टिलरी सेंटर व रहिवासी भागांमध्ये कंपाऊंड नाही व काही आर्टिलरी सेंटर येथे पडीक घरांमुळे बिबट्याचा वावर असू शकतो असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आलाय.
या पार्श्वभूमीवर वृषाली गाडे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड येथील एकलहरी रोडवर भीषण अपघात झालाय. दिनांक 6 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव कार झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झालाय. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित रणशूर असे या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव असून औष्णिक वीज केंद्रातील ते कर्मचारी असल्याचे समोर आले. याबाबत अधिक माहिती अशी की एकलहरी रोडवरील गवळी बाबा मंदिराजवळ एकलहरीकडे भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या निलगिरीच्या झाडावर जाऊन आदळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. दरम्यान या अपघाताबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. समोसा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मात्र जर तुम्ही समोसा खात असाल तर सावधान. समोसा बनवण्यासाठी चक्क पायाने पीठ मळत असल्याचा धक्कादायक व किळसवाना प्रकार उघडकीस आलाय. कामगार समोसा बनवण्यासाठी पायाने पीठ मळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यामुळे नागरिक संताप व्यक्त करताय. या संपूर्ण प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार उल्हासनगरमधून समोर आलाय. नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करताय. दरम्यान अजून किती ठिकाणी असले किळसवाणे प्रकार सुरू आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्त नेते मंडळी महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. त्यातच आता चर्चा रंगली आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या गुप्त भेटीची. नमो रोजगार मेळाव्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यात रात्री गुप्त बैठक झाली अशी चर्चा सध्या रंगली आहे. 3 मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा होता आणि याच मेळाव्याच्या रात्री यांच्यामध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. नेमक्या काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे पाहूयात. नाही, मी 9:30 मी लाट्यातून निघाले. बरोबर 9:15 वाजता मी लाट्यात होते. बरोबर बारामतीत तरी 8 वाजे. बारामती नाही, मी लाट्यात 9:15 होते. आपण लाईव्ह केलं होतं का लाट्यात 9:15? आई साहेबांचं दर्शन मी 9:30 9:15 त्याच्यानंतर घरी गेलो आपण. मग माझा चष्मा मंदिरात राहिला, त्याच्यामुळे मी आणि थांबले 10 मिनिटं. म्हणजे मला लाट्यातून निघायला 10 तरी वाजले, 10:15 झाले होते. करेक्ट. आणि माझं तुम्हाला माहिती आहे, माझं सगळं लाईव्ह फेसबुक सगळ्यावर असतं. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन सोहळा यंदा नाशिकमध्ये साजरा होणार आहे. यामुळे पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. 9 मार्च रोजी होत असलेल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी नाशिक शहरात दाखल होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 8 मार्च रोजी काळाराम मंदिरात आरती करणार आहेत. या निमित्ताने नाशिक शहरात आणि विशेष करून पंचवटी विभागात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे 18व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर विशेष आकर्षण ठरत आहे. अयोध्येत राम आले, आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचे पोस्टर सानप यांनी लावलेत. यामुळे शहरभर या पोस्टरची चर्चा रंगली आहे. यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी अधिक माहिती दिली आहे. या ठिकाणी 9 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आहे. तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यानुसार सन्माननीय राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागातील योगेश दाभाडे विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे. आणि आज आपण या घटनेने ह्या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे, अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे, अनेक जण आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना माननीय राजसाहेबांच्या या काळारामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची, साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे. मिळत आहे. नेमका काय विचार होता त्याच्या मागे अशा प्रकारचे? आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात अशी एकही व्यक्ती नसेल की जी सन्माननीय राजसाहेबांच्या जे विचार मांडले जातात ते त्यांना लक्षात येत नसेल, पटत नसेल. राजसाहेबांनी जे विचार त्यांच्या भाषणांमधनं मांडलेले आहे ते विचार आम्ही या ठिकाणी फलकातून पूर्ण पंचवटी नाशिक रोड भागात जे फलक आम्ही उभारलेले आहे, साधारण 180च्या दरम्यान फलक आम्ही या ठिकाणी उभारलेले. त्याच्यावर विविध प्रकारचे वाक्य आहे. जसं साहेबांचंच वाक्य आपल्याला समोर दिसत असेल, तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील म्हणजे इतर पक्षांकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत, आणि एकदा महाराष्ट्र हातात द्या मग बघा विकास काय असतो ते. त्यापासून तर सध्या जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे, म्हणजे साहेब तर फार पूर्वी हे वाक्य बोलले होते, पण सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती उभी राहिली त्याला तंतोतंत लागू पडणारं वाक्य आहे. सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबवायलाच हवं. अशा आशयाचे कसले खून, गुन्हेगारी आणि बलात्कार एकदा महाराष्ट्र हातात द्या, सुतासारखा सरळ करू. कायद्याची जरब
सगळ्यांना, महिलांना सुरक्षित वातावरण, युवकांना रोजगार, या सगळ्या आशयावर काम करणारं हे आमचं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी आम्ही पोटतिडकीने प्रयत्न करून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. याचं यश आम्हाला मिळताना दिसतंय. आज पूर्ण पंचवटी नाशिक रोड परिसरात पूर्ण मनसेमय वातावरण झालेलं आपल्याला दिसतंय. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर सज्ज झाले असून शहरात सर्वत्र मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी व स्वागत कमानी उभारण्यात आल्या. तसेच सर्वत्र झेंडे पताका लावण्यात आल्यात. दरम्यान मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारी करत असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसून येते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारीला लागलेत. त्यातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. छत्रपती संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय. स्वराज्य पक्ष राज्यामध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. महाविकास आघाडीतून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारात 100% उतरणार असल्याची भूमिका यावेळी संभाजीराजे यांनी मांडली आहे. यामुळे वडिलांसाठी छत्रपती संभाजीराजांनी माघार घेतली असल्याचं बोललं जात आहे. यावेळी माझ्यासाठी माझे वडीलच सर्वत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान काय म्हणालेत छत्रपती संभाजीराजे पाहूयात. ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही. माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक महामार्गावरील कोठुरे फाटा येथे महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये गोमांस आढळून आलाय.
धक्कादायक म्हणजे बजरंग दलाच्या काही अज्ञात इस्मांनी ही पिकअप गाडी पेटवून दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठुरे फाटा येथे महामार्गावर संबंधित पिकअप चाक निखळून पडल्याने उभी होती. गाडीची तपासणी व अधिक चौकशी केली असता गाडीमध्ये संशयित गोमांस आढळून आले. बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली व बजरंग दलाच्या काही अज्ञात इस्मांनी ही गाडी पेटवून दिली आहे. कोठुरे फाट्याजवळ पिकअप गाडी जळत असल्याची माहिती निफाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पालवे व निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना कळताच निफाड नगरपंचायतीच्या अग्निशमक गाडीसह पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत अज्ञात इस्मांनी गाडी पेटवून पोबारा केला होता. अग्निशमक विभागाचे कर्मचारी यांनी आग त्वरित विझवली असून सदर गाडी क्रेनच्या साहाय्याने मासची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. तसेच यावेळी घटनास्थळी कोणताही अनर्थ घडू नये म्हणून निफाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पालवे, निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, PSI आनंद पटारे, विश्वनाथ निकम, ज्ञानेश्वर सानप, विलास बिडगर, सागर सारंगधर, योगेश आव्हाड यांसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान या संदर्भात निफाड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडणारे आदिवासी आंदोलन अखेर दिनांक 4 मार्च रोजी स्थगित झाले. वनहक्क दाव्यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. आंदोलनाच्या मागण्यांवर 3 महिन्यात कारवाई पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व शेतकऱ्यांचे लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येऊन धडकले होते. माकपा अंतर्गत विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि आदिवासी शेतकऱ्यांनी 18 मागण्यांसाठी आठवड्यापासून येथे ठिय्या मांडला होता. मात्र पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. दरम्यान काय आहेत मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वनहक्क दावे तातडीने निकाली काढावेत. बोगस वीज बिले रद्द करावी. जमिनीचा स्वातंत्र्य सातबारा उतारा मिळावा. 24 तास अखंडित वीज पुरवठा करावा. 7-12 उतार्यांवर पोट खराबा म्हणून त्याची नोंद आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी त्या जमिनी वहिती केलेल्या आहेत. तर या संदर्भातला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आदेश काढलेले आहेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचे तलाठी असतील, सर्कल असतील, त्याचं पाहणी करून त्याचे पंचनामे करून, ऑलरेडी तो कायदा अस्तित्वातच आहे, तर त्या कायद्याप्रमाणे वैती जमिनी जर असतील तर पोट खराबामधनं त्या बाहेर येतील आणि रेग्युलर जमिनी म्हणून त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाईल. घरकुलांच्याही संदर्भामध्ये बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात शासनाच्या वतीने इतर जिल्ह्यांचं पण जर तिथे टार्गेट पूर्ण होत नाही, तिथं जर लाभार्थी मिळत नाही, तर इथे जर मोठ्या प्रमाणात लाभार्थी असतील तर ते टार्गेट इकडे वळवणं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांना घरं उपलब्ध करून देणं शबरी योजनेच्या माध्यमातून. तर असे अनेक निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. कांद्याच्या संदर्भातला एक संवेदनशील मुद्दा गावित साहेबांनी त्यांच्या मागण्यांमध्ये होता. आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये काही प्रमाणात का होईना केंद्र शासनाच्या वतीने त्याला रिलीफ मिळालेला आहे. काही क्वांटिटी निर्यात करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढलेले आहेत. तत्राप आणखी त्याच्यामध्ये मोठ्या क्वांटिटीला निर्यातीची परवानगी मिळाली पाहिजे. कांद्याला उत्पादनावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी पण त्यांची मागणी आहे. शासन पातळीवरनं वरिष्ठ पातळीवर पण, कारण शेवटी दर ठरवणं हे जगाच्या पाठीवर किती कोणत्या वाणाचं उत्पन्न येत आहे त्याच्यावर त्या बाबी अवलंबून असतात आणि म्हणून त्याच्यातनं पण त्यातल्या त्यात सकारात्मक मार्ग कसा काढता येईल. कारण आपल्याला माहिती आहे की कांदा उत्पादन आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर केंद्र शासनाशी पण संवाद साधलेला आहे आणि मला वाटतं की त्याही संदर्भामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी होतील. एकंदरीत अंगणवाडीचा विषय असेल, मदतनीसचा विषय असेल,
आशा वर्करच्या संदर्भातला विषय असेल. काही निर्णय यापूर्वी झालेले आहेत. त्यांचा एक मागणी होती की 2005च्या नंतरचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा जुनी पेन्शन योजना. तर आपण बघितलं असेल की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व पेन्शन धारक संघटना ज्या काही आहेत जुनी पेन्शनच्या संदर्भात त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या वतीने सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा निर्णय घोषित केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे ती पण मागणी निकाली निघालेली. तर अशा प्रकारे बऱ्याचशा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या निकाली काढलेल्या आहेत आणि एक टाइम बाउंड कार्यक्रम करून दर 15 दिवसाने महिनाभराने त्याचा आढावा घेणं आणि 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त हे सगळे विषय मार्गी कसं लागतील असं लेखी पण पत्र त्यांना दिलेलं आहे. दरम्यान यांसारख्या विविध मागण्या या आदिवासी बांधव व शेतकऱ्यांनी केल्या असून आश्वासने पूर्ण न झाल्यास पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातील घरासमोर आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये अगदी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारी करताय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्षाचा वर्धापन दिन 9 मार्च रोजी नाशिकमध्ये संपन्न होणार आहे. पक्षाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार असल्याचे वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून या कार्यक्रमासाठी जवळपास 1 महिन्यापासूनच नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार तयारीला लागलेत. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत होणार असून वर्धापन दिनाचे नियोजन कसे असणार याबाबत प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी माहिती दिली आहे. सन्माननीय हिंदुजन नायक आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय अमितजी ठाकरे, पक्षाचे सर्व नेते, पक्षाचे सर्व सरचिटणीस, पक्षाचे सर्व उपाध्यक्ष, पक्षाचे सर्व सचिव, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्रातनं सर्व शहराचे शहर अध्यक्ष यांचं शहरामध्ये आगमन होत आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं संध्याकाळी 7 वाजता पाथर्डी फाटा या ठिकाणी आगमन होत आहे. न भूतो आणि न भविष्य अशा प्रकारचं स्वागत आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं पाथर्डी फाटा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच 8 तारखेला सकाळी 8 वाजता काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे महाआरती करणार आहे आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये सातपूर विभागामध्ये अन्य विभागामध्ये पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचं उद्घाटन, अनेक महिलांचा प्रवेश 8 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि 9 तारखेला सकाळी 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आदरणीय राजसाहेब ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी देखील वर्धापन दिनाच्या तयारीबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे आणि मी नाशिककरांना व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व नेते मंडळींना असं विनम्र आवाहन करेल की आपण सर्वजण ह्या वर्धापन दिनाला यावं आणि माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावं अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिक शहरात संपन्न होतोय. आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे. मग सिग्नल असेल, चौक असेल, रस्ते असतील, त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे लागले गेलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कमानी लागल्या गेलेल्या आहेत आणि बॅनर्स लागले गेले आहेत. संपूर्ण शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन येत्या 9 तारखेला नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे. दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये हा वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्याचबरोबर दिनांक 8 मार्च रोजी राज ठाकरे हे नाशिकला येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते अशोक मुर्तडक यांनी दिली आहे. 18वा वर्धापन दिन आहे, तो आपण नाशिकने भव्य दिव्य तयारी केलेली आहे. जसं 8 तारखेला साहेब येणार, सकाळी
श्रीराम भगवंताची आरती करणार, नंतर सर्व लोकांना भेटणार. नाशिक हे साहेबांचं आवडतं ठिकाण आहे. नाशिकने साहेबांना भरभरून दिलं आणि जेव्हा आम्ही सत्ता काळात आलो तेव्हा सुद्धा नाशिक शहराला भव्य दिव्य काम करून दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा 18वा वर्धापन दिन असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नेते मंडळींमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात तसेच ग्रामीण भागात अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे. त्यातच देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पथकाने ही कारवाई केली असून यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे चांगलेच दणाणलेत. याबाबत अधिक माहिती अशी की देवळा सटाणा रस्त्यावरील माळवाडी शिवारात अवैधरित्या मटक्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकून पथकाने एकूण 10,60,450 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तसेच या संदर्भात तब्बल 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान शहरात तसेच ग्रामीण भागात सध्या सर्रासपणे अवैध धंदे सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आता पोलीस या वाढत्या अवैध धंद्यांना आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आदिती ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.